नमस्कार मित्रांनो, आपल्या या हंटेड फाइल्स या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, हंटेड फाइल्स हा यूट्यूब चॅनल बनवण्याचं कारण हे माझे काही मित्र आहेत, ते म्हणले तो एक हॉरर पॉडकास्ट चालू कर आणि लोकांना आवडतात अशा कथा ऐकायला, आणि ठीक आहे चालू करूया. आणि असाच पॉडकास्ट ऐकण्यासाठी आज मी एका खास माणसाला बोलवलं आहे. तर नमस्कार सागर सर. नमस्कार सागर सर, मला तुम्ही सांगा, अशी कुठली घटना आहे जी तुमच्यासोबत घडली, म्हणजे तुम्हाला जी त्रासदायक ठरली, भीतीदायक वाटली, जी तुम्हाला वाटतं की पहिली लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, जे माझ्यासोबत घडलं ते इतरांसोबत घडून, तर काय सांगाल? घटना म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बाउंड्रीवरती एक छोटंसं गाव आहे. त्या गावामध्ये मी गेलो होतो. मागच्या 1-1.5-2 वर्षापूर्वीची घटना आहे, कोरोना नंतरची. मी गेलो होतो, माझा मित्र तिथे ॲडमिट होता. तो ॲडमिट होता आणि तिथं असं एकदम 400-500 लोकांचं छोटंसं गाव होतं. त्याच्यामुळे दवाखान्याची एवढी फॅसिलिटीज नव्हती किंवा गावापासून शहर खूप लांब होतं. अशा अवस्थेत आम्ही तिथे गेलो होतो. तर तिथं आम्ही त्याला ॲडमिट केलं. ॲडमिट केल्यानंतर 2 दिवस डॉक्टरांनी सांगितलं की त्याला तिथे थांबावं लागेल. काही फॉर्मॅलिटीज आहेत, काही चेकअप्स आहेत, त्या चेकअपसाठी त्याला थांबावं लागेल. म्हणून डॉक्टरांनी त्याला थांबवून घेतलं आणि त्याच्यासोबत कोणीतरी हवं म्हणून मी त्याच्यासोबत थांबलो. तर थांबल्यानंतर असं झालं की दिवसभर, सकाळी ॲडमिट झालो. पहिला दिवस गेला, संध्याकाळपर्यंत 6-7 वाजेपर्यंत एकदम व्यवस्थितपणे असं रुटीन चाललं होतं. त्याला ॲडमिट करून घेतल्या, त्याच्या फॉर्मॅलिटीज झाल्या, त्याचं ॲडमिशन झालं, काय थोड्याफार टेस्ट झाल्या, अजून 2 टेस्ट बाकी होत्या, त्या उद्या परवाच्या 2 दिवसामध्ये होणार होत्या. तर त्याला थांबवल्यानंतर मग मी पण तिथंच थांबलो. आणि एक पहिल्याच रात्री असं झालं माझ्यासोबत की मला आवाज यायला लागला, खूप वियर्ड आवाज यायला लागला मला, की मला वाचवा, मला वाचवा, मला वाचवा. मला काहीच कळेना की आवाज कुठून आणि कसा येतोय ते. आणि जसं जसं मी त्या आवाजाच्या दिशेने जायला लागलो, तशी तशी माझी भीती अजून वाढत गेली. म्हणजे एवढी भीती वाढत गेली माझी की मला आता हातपाय अक्षरशः थरथरायला लागले होते माझे. तरी पण मी कशी हिंमत करून तिथपर्यंत पोहोचलो. पोहोचल्यानंतर मी ज्या बाजूने आवाज येत होता ते दार उघडलं. आणि दार उघडलं तर आतमध्ये एकदम शांतता होती. म्हणजे आतमध्ये एकदम शांतता होती. आणि मी जस्ट मागे वळालो तर मागे एक असलं वियर्ड माणूस माझ्या पाठीमागे उभा राहिला होता की मला वाचवा, मला वाचवा, मला वाचवा. तो अक्षरशः माझ्याशी बोलत होता. म्हणजे ते साधारण वय असेल 45-50च्या आसपास त्याचं वय असेल. आणि मी म्हटलं का काय काम करू, आपण खाली जाऊया, तिथे वरती तर डॉक्टर नाही आहेत, खाली डॉक्टर आहेत, आपण डॉक्टरांना भेटू आणि तुम्ही सांगा काय असेल ते. तर मी त्याच्याशी एवढं बोलल्यानंतर ते मी जस्ट फक्त ते परत उघडलेलं दार लावायला गेलो आणि जस्ट मागं वळालो तर तो माणूस अक्षरशः गायब झाला होता. तिथं मला अक्षरशः सांगतो एवढा घाम फुटला की मला काहीच सुधरणा काय झालं ते. मी इतका घाबरलो, जिथे पटकन खाली आलो आणि एका ठिकाणी बसलो. परत बसल्यानंतर मला असं झालं की यार खूपच विचित्र घडतंय माझ्यासोबत काहीतरी. मग मला जाणवतंय तो माणूस परत मला दिसलाच नाही. सकाळ झाली कशी बशी, रात्र निघून गेली, झोप तर काही लागलीच नाही. आणि दुसऱ्या दिवशी परत सकाळपासून रुटीन व्यवस्थित चालू झालं. परत आवाज येणं बंद, सगळं बंद. परत संध्याकाळी 6-7 वाजले. 6-7 वाजल्यानंतर मला परत आवाज यायला चालू झाला. 7-7:30च्या सुमारास परत मला वाचवा, मला वाचवा, मला वाचवा, प्लीज वाचवा, असे आवाज मला यायला लागले. आणि मी इतका घाबरलो त्या गोष्टीला, परत मी त्याच दिशेने जायला लागलो. त्या दिशेने जाता मी त्या जिन्यावरनं चढताना किंवा जिन्यावरनं जाताना मला जाणवत होतं की माझ्या मागं कोणतरी येत आहे. पण मी जसं मागं वळतोय ना तसं मला मागं कोणच दिसत नव्हतं. अशी डेअरिंग करत मी त्या एकदा रूमपर्यंत पोहोचलो. परत एकदा रूम उघडली, परत आवाज बंद झाला, एकदम शांत आवाज झाला. आणि म्हटलं ठीक आहे, असं मला भास होत असतील म्हणून मी विषय सोडून दिला आणि मी परत माझ्या जागेवर येऊन बसलो. मी जस्ट समोर बघितलं आणि माझी तर एकदम म्हणजे फाटलीच. तो माणूस माझ्या समोर बसला होता आणि तो मला म्हणतोय, तो मला रिक्वेस्ट करत होता की दादा मला प्लीज वाचवा, मला प्लीज वाचवा, मला लास्ट डोस द्या, मी वाचेल. पण मी म्हणलं तुम्ही त्याला काही बोलणार तेवढ्यात तो निघून गेला.
माझी एवढी फाटली, मी फार अक्षरशः हनुमान चालिसा वाचायला सुरुवात केली तिथे आणि रात्रभर मला काही झोपच नाही लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठलो, परत मित्राच्या टेस्ट झाल्या होत्या, त्याला डॉक्टरांनी दुपारी डिस्चार्ज दिला. आम्ही डिस्चार्ज घेतला, मी त्याला घरी सोडलं. घरी सोडल्यानंतर तो आराम करत होता. मी म्हणलं आपण परत एकदा चक्कर मारून जी काही घटना आहे ना त्या घटनेबद्दल आपण समजून घ्यावं, म्हणून मी परत त्या हॉस्पिटलच्या परिसरामध्ये गेलो. परत तिथं दोघा तिघांना विचारलं. दोघं तिघं मला सांगायला तयारच नव्हते, कोणीच मुळात सांगायला तयार नव्हतं. मी खूप रिक्वेस्ट केली. मग मला एकाने सांगितलं की बाबा इथं असं असं झालं होतं. लॉकडाऊनमध्ये एक माणूस होता, त्याला रेमडेसिवीर औषध लागत होतं. साधारण 45-50च्या आसपास मधला तो माणूस होता. त्याला रेमडेसिवीरचं औषध लागत होतं, इंजेक्शन लागत होतं, पण त्याला ते इंजेक्शन काही मिळालं नाही. 2-3 डोस त्याला मिळाले, पण एक शेवटचा डोस त्याला हवा होता, पण तो काही मिळाला नाही. म्हणून तो मेला इन द सेन्स की डॉक्टरांनी त्याला रेमडेसिवीर दिलं नाही आणि त्याचा मृत्यू झाला. मग ही घटना मी ऐकल्यानंतर मी माझ्या जाऊन मित्राला सांगितल्यानंतर त्याला विश्वासच बसत नव्हता. मग मी त्याला घेऊन परत त्या माणसाकडे गेलो. त्याला म्हणलं बाबा हा एक तुम्ही सांगा की हॉस्पिटलचा काय ॲक्च्युली प्रकरण आहे किंवा काय सीन आहे. मग त्यांनी सांगितल्यानंतर तो माणूस एवढं पण म्हणाला, माझ्या मित्राला मला म्हणाला की तुमचं नशीब चांगलं होतं म्हणून तुम्ही ह्या गोष्टीतनं वाचलात. आज पण मी कधी चौकशी करतो, त्या माणसाचा नंबर आहे माझ्याकडे, त्या माणसाला मी कधी चौकशी करतो तर तो म्हणतो की प्रत्येक दर 2 महिन्यांनी ही घटना घडतच असते. हा प्रसंग इतका अंगावर काटा आणण्यासारखा आहे ना की मी मित्राला गाव सोडायला लावलं ते, आणि आज आम्ही दोघं पुण्यामध्ये शिफ्ट झालो. तर मित्रांनो, तुम्ही ऐकलेच असेल की ही अशा प्रकारे घटना यांच्यासोबत घडलेला आहे, असा प्रसंग यांच्यासोबत घडलेला आहे. आणि खूपच सागर सर भीतीदायक आणि रहस्यमय काही वेगळंच तुम्ही आम्हाला सांगितलं की रेमडेसिवीर नाही भेटल्यामुळे तो माणूस तिथं दगावला आणि त्याच्यानंतर जे होत झालं की म्हणून त्याचा आत्मा अजूनही त्या हॉस्पिटलच्या परिसरात आहे. तर सागर सर, आमच्या या पहिल्या एपिसोडमध्ये आल्याबद्दल तुमचे खरंच मनापासून आभार. आम्ही नक्कीच तुम्हाला अजून एकदा आमच्या या कार्यक्रमात बोलवणार आहोत, किंवा तुम्हालाच बोलवणार आहोत. तर भेटूया परत. धन्यवाद.